एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर इथे ना संध्याकाळचं आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहोत. तसं तर उशीरच झाला होता. मी माझ्या मिस्टरांना बोलले होते की लवकर या म्हणून, आपल्याला लवकर जाऊन लवकर यायचं आहे, कारण रात्रीचा पाऊस पण असतो, थंडी पण लागते खूप, परत मग आजारी पडा आहे ते. आणि याआधीच आम्ही जाऊन आलो आहे महाबळेश्वरला आणि त्याच्यानंतर मी एकदम आजारी पडले होते. त्यामुळे आणि आजारी पडू वाटत नाहीये, म्हणजे पडण्याची इच्छा नाहीये नव्हे. गणपतीला गावाला जायचं आहे आणि भर सणामध्ये आजारी पडलेलं म्हणजे ते एकदम एन्जॉय पण करता येत नाही. त्यामुळे त्यांना म्हटलं की लवकर या, आम्हाला थोडीशी शॉपिंग पण करायची होती आणि मेन म्हणजे मला भरपूर काय काय घ्यायचं होतं. सण आहे समोर, बाहेर पडलो आणि जे काम होतं ते केलं आणि घरी जाताना ना फ्रूटच्या शॉपमध्ये गेलो, कारण मला फळं पण घ्यायची होती काही. सो या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी ना फळं खूप छान भेटतात, म्हणजे ताजी असतात. हा एरिया कोणता आहे मला माहिती नाही आहे, पण इथे भरपूर असे फळांचे गाडे वगैरे लागलेले आहेत. हा थोडासा रोड आहे, रोड साईडला आहे, पण छान भेटतात फळं वगैरे. तुम्ही कोण पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की इथे येऊन घेऊन जाऊ शकता. आणि त्यात पाऊस पण नव्हता, त्यामुळे बरं झालं फळं घेता आली. मी सफरचंद घेतली, डाळिंब पण घेतली आणि समोर बघा एवढं भलं ट्रॅफिक लागलं होतं, काहीच काम झालं नाही आणि उगाचच आमचा टाइम गेला ह्याच्यामध्ये आणि खूप लेट झाला घरी जायला. पण आल्यासारखं वेळेचा फायदा झाला तर बरं वाटतं थोडंफार, म्हणजे काहीच काम झालं नाही आणि मग उगाच ट्रॅफिकमध्ये अडकलो आम्ही. भरपूर ट्रॅफिक, संध्याकाळचं तर ट्रॅफिक होतंच, म्हणूनच मी लवकर जायचं ठरवलं होतं. ट्रॅफिक लागलं आणि 1-1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो आणि मग 10-10:15 वाजले होते. मग आम्ही एका हॉटेलमध्ये सिंपलच चपाती भाजी खाल्ली. ते हॉटेल पण खूप छान होतं, जेवण होतं बऱ्यापैकी. म्हणजे आता एवढ्या रात्रीच्या वेळेत कुठे हॉटेल शोधणार, त्यामुळे म्हटलं सिंपलच खाऊन जाऊ. बाहेरचं खायचं नव्हतं जायला, तर खावं लागलं. तर आलो आम्ही घरी, आत्ताच आलो जस्ट. आणि म्हणजे बाहेर जेवून आलो हॉटेलमध्ये, आमच्या जवळच घराच्या हॉटेल आहे ते. बाहेर जेवायचं वगैरे काहीच प्लॅन नव्हता. मी ठरवलं होतं की बाहेरचं काहीच खायचं नाही, कारण काल पण बाहेरचंच खाल्लं, पण उशीर झाला त्याच्यामुळे बाहेर खाल्लं. आणि जेवण पण छान होतं. आणि पुण्यामध्ये आल्यापासून पहिलं असं हॉटेल मी बघितलं जिथं चप्पल बाहेर काढून आतमध्ये घेत होते जेवायला, म्हणजे छान होतं. आणि खरंच आहे, चप्पल घालून कधी जेवू नये खरं. छान. गुड मॉर्निंग. तर कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते आहे. बघा मस्त सुंदर सकाळ झालेली आहे. आता वाजलेत 7:30 वाजलेत. खरं तर सकाळ तर आधीच झाली आहे आमची. म्हटलं चला आताच व्लॉगला स्टार्ट करूयात. आणि ते तिकडे आहेत उठलेत आणि खूप दिवस झाले आम्ही प्यायचं पाणी भरत नाही इथून, कारण प्यायचं पाणी काही चांगलं येत नाही. म्हणजे येतं थोडंफार, पण ते फिल्टर आउट वगैरे असं करून घ्यावं लागतं. पण रिस्क घेण्यापेक्षा म्हटलं बाहेरूनच, मग सो आम्ही विकतच पाणी आणतो आहे खूप दिवस झाले. तर मग चला आता आम्ही पाणी पण आणायला जातो आणि भाजी पण आणायची आहे. सो काल रात्री उशीर झाल्यामुळे भाजी वगैरे पण काही घेता आलं नाही, तर मग आता भाजी घेते आणि मग आपण भेटूया पुढे. मी तर आवरून बसली आणि हे बघा, चला पाणी आणायला. कोथिंबीर कशी आहे? फुलावर 20 रुपये. कोथिंबीर कितीला? 20. 10ची द्या ना. कांदे कसे आहेत? हाँ, कांदे 25 रुपये किलो. ले लो. काय करू ना? हाँ, काय कितना करू? लो. ये पूरा करना. हाँ, हाँ पूरा. अर्धा किलो कसे? 40 रुपये. पाव किलो करू. त्याला नुसतं म्हणलं ते झालं टक्का कापायला लागलं. आणि शेंगदाणे त्या चांगलं नाही, मोठेवाले द्या, शेंगदाणे चांगलेवाले. तर मी आले इथे सगळं घेऊन. केवढी पिशवी होती माझ्या हातामध्ये. चला आता मी बनवते नाश्त्याला काहीतरी बनवते. मला आंघोळ वगैरे काही झाली नाही, मला आंघोळीला उशीरच होणार आहे आज, कारण मला हेअर वॉश करायचे आहेत. सो आणि ना कोंडा खूप झालाय केसामध्ये, त्याच्यासाठीच मी एक उपाय करणार आहे, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आधी मी नाश्ता वगैरे बनवते
आणि मग आपण भेटूया. चला. सो चला, पोहे रेडी आहेत मस्त असे. आता हे देते मी माझ्या मिस्टरांना. कसे झालेत पोहे? एकदम क्वालिटी. उजेडच नाही, आपण पडदाच उघडत नाही ना. हॅलो एव्हरीवन. तर आता जस्ट आमचा नाश्ता वगैरे झाला आणि घेत होतो तेवढ्यातच अमेझॉनवरचं एक पार्सल आलं. ॲक्च्युली 2 पार्सल आले. तर दुसरं जे आहे ना ते मी अनबॉक्सिंग केलं आहे आणि ते आय थिंक रिटर्न द्यायची वेळ आहे माझ्यावर. तर ते काय आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेनच. म्हणजे आता मी तुम्हाला एक जे पार्सल आलं आहे माझं फेवरेट ओपन करून दाखवते. तर याच्यामध्ये मी मागवली होती साडी. साडी कशासाठी? तर आता गणपती पण येत आहेत. तर आमच्याकडे ना कोकणामध्ये औसा असतो. तर त्यावेळेला औशाला ना खूप नटतात, म्हणजे सर्व लेडीज नटतात. तर त्यासाठी मी साडी मागवली. तर चला, केलं नव्हतं, म्हटलं चला तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग करूयात. तर मग चला आता ह्याचं अनबॉक्सिंग करते मी तुमच्यासोबत. सेम कलर आलेला आहे आणि नॉट बॅड, म्हणजे चांगला आहे. तर ही साडी कशी दिसते मला, कशी दिसेल मला काय माहिती नाही. कापड पण छान आहे. ही साडी ना नेसल्यावरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग, आता जे आपलं आता खूप ऑलरेडी लेट झाला आहे, 9 साडेनऊ वाजलेत. मला आंघोळीला खूपच लेट होतोय. तर चला, मी आता हेअर वॉश करणार आहे आणि त्याच्या आधी तेलामध्ये काय मिक्स करून लावणार आहे कोंडा जाण्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, कंटिन्यू करा. तर ना मी इथे एका बाउलमध्ये माझ्या मम्मीने जे बनवून दिलेलं हेअर ऑइल आहे घरगुती, तर ते घेतलं आहे थोडंसं. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं कोकोनट ऑइलसुद्धा ॲड करणार आहे. तर हे याच्यामध्ये ॲड करते थोडं, जेवढं केसांना लागेल त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कापूर टाकणार आहे. इथे मी 2-3 4 घेते कुड्या, 4-5 ओके, जास्त झाले नाही बरोबर आहे. माझे केस लांब आहे त्यामुळे असं. आणि कोंडा तर खूप झाला आहे माझ्या केसांमध्ये, त्यामुळे एवढ्या कापराच्या वड्या बास आहेत. आता ह्या मी बारीक करून घेणार आहे कुठून. आता हे जी कापराची पावडर बनवलेली आहे ती मी ह्या मट केलेल्या तेलामध्ये मिक्स करणार आहे. सो मी त्याच्यामध्ये टाकलंच मिक्स होते का. माझ्या मम्मीने जे बनवून दिलेलं तेल आहे ना ते गरमच केलेलं होतं, म्हणजे उकडलेलंच होतं. सो ते मला काही कोमट नाही करावं लागलं. पण तुम्ही जर पॅराशूट ऑइल किंवा कोकोनट ऑइल साधं घेत असाल तर ते तुम्ही कोमट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे केसातला कोंडा घालवण्यासाठीचं जे तेल आहे ते इथे तयार झालेलं आहे कापूर घालून. कापूर सुद्धा छान त्याच्यामध्ये मिक्स झालाय. तर ते मला आता केसांना लावायचं आहे. सो मी इथे आधी केसामधला जो गुंता आहे ते भांग पाडून तो कंगव्याने विंचरून घेतला. कारण गुंता काढल्यानंतर ना केसांना तेल लावायला एकदम इझी जातं. तर हे आपल्याला स्काल्पलाच जास्त लावायचं आहे. काल ना सहजच मम्मीचा आणि बहिणीचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता, तेव्हा मी सहजच म्हटलं की माझ्या पण भरपूर कोंडा झालाय. तर दोघींनी सुद्धा मला सांगितलं की कोंड्यासाठी तू काय कर, तेल आहे ना जे त्याच्यामध्ये ना हे टाक, कापूरच्या वडा टाक, 2-3-4 घे आणि त्या बारीक करून कोमट तेल करून स्काल्पला लाव, तुझा कोंडा नाहीसा होईल. त्यांना सुद्धा त्या दोघींना रिझल्ट आला. सो त्यांनी बघूयात, माझ्या पण स्काल्पला खूप खाज येते, म्हणजे कोंड्यामुळेच खाज सुटते भरपूर आणि एकदम जड झाल्यासारखं वाटतं डोकं आणि केस पण खूप. आणि खरंच मी जेव्हा कॉलेजला होते ना तेव्हा मी हा उपाय केला होता, पण त्याच्यानंतर माझ्या लक्षातच नव्हतं. पण बहीण आणि मम्मी विचार केला की अरे हो, हा तर खूपच चांगला उपाय आहे आणि खूपच फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी. सो इथे माझं तेल वगैरे लावून झालेलं आहे. सो झालं आता केसांना तेल लावून आणि आता मी हे अर्धा-पाऊण तास केसांवर ठेवणार. त्याच्यानंतर मग मी हेअर वॉश करणार आहे. सो चला भेटूया आपण हेअर वॉश केल्यानंतर.
तर झाली माझी आता आंघोळ वगैरे आणि केस धुतले मी. एकदम छान वाटतंय मला, हलकं वाटतंय. डोकं जरासं म्हणजे एक खाज होत होती माझ्या डोक्यामध्ये कोंड्यामुळे, तर ती कमी झाली आहे आणि त्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय आणि हलकं वाटतंय मला. तर हा जो उपाय आहे तो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी. घरगुती उपाय आहे, स्वस्तात मस्त आहे. आता मी सुद्धा हे कंटिन्यू करणार आहे. याचा कंटिन्यू केल्याचा खूप फायदा होतो. तर चला मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते आणि भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.